हॅलो, नमस्कार. आज आम्ही चाललो आहोत एका एक्झिबिशनला. तर आरू तिथे उभी होती, इथे खेळणी पण होती, तिकडे ते एक्झिबिशन पण होतं. आरू उत्साही झाली. तिला आम्ही विचारलं, "इथे जायचं की तिथे जायचं?" फायनली तिला जायचं होतं इकडे आणि तिचे पप्पा गेलेत त्या एक्झिबिशनमध्ये. तर खूप छान असं होतं. छान-छान पॉट्स होते तिथे. इतके प्रकार आहेत. जे बोईसरमध्ये राहतात सर्कस गार्डनला नक्की त्यांनी व्हिजिट करा तिथे. इतके छान गमले होते चिनी मातीचे आणि मस्त असे 101 प्रकार आणि आकार आणि व्हरायटी की सुंदर सुंदर. हे बघा हे वॉल, हे किती सुंदर असे पॉट होते. इतकं छान छान असं मस्त वाटत होतं ना. कप्स, डिश, त्याच्यानंतर हे बाऊल, म्हणजे दाखवायला पण कमी पडेल. फिशची प्लेट आणि काय सांगू मी तुम्हाला, इतकं छान छान होतं ना. इथे एक छोटीशी घंटी होती, इतकी मस्त वाटत होती. आम्ही तिला 2-3 वेळा वाजवून बघितली की नक्की काय प्रकार आहे. ते पण चिनी मातीचं होतं. त्याच्यानंतर छान असं कपचे इतके प्रकार होते ना, म्हणजे प्रत्येक वेगवेगळं त्याच्यानंतर स्पेशली मी हा कप घेतला, तो हा एक फुल कपचा हाफ कप होता. आम्ही हसलो. त्याच्यानंतर हे बघा एक छान छान असे स्टॅच्यू होते. त्याच्यानंतर इतके सुंदर होते. हे 1000चे माझे आय थिंक 4 काहीतरी होते छोटेवाले आणि हे बाकी सगळे खूप सुंदर. त्याच्यानंतर हे टॉटॉईज होते छोटे छोटेसे. हे माझ्या मते 50 रुपयाला काहीतरी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून सिटी वाजवायची, हा काहीतरी एक आहे. खूप छान, ते पण चिनी मातीचं. आणि हे सारे इथे बुक्स. त्याच्यानंतर आहे याचा पण पुढं दुसऱ्या पार्टमध्ये व्हिडिओ आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये आणखीन पूर्ण व्हिडिओ एक आहे. तर छान असे बुक कलेक्शन पण होते. ज्यांना आवडतात त्यांनी नक्की जा. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा बॅक आलो आणि हे इथे बाहेर ठेवलेले होते. एक याचे व्हिडिओ शूट केला असताना माझ्या मते 2 तास सहज लागले असते. इतकी छान व्हरायटी आणि इतकं मस्त ते असं ठेवले होते ना. आणि हे बघा महादेव, देवांचे देव, त्यांचं पण छान असं ते हे होतं फाउंटन ह्याचं. त्याच्यानंतर हे बघा किती सुंदर असं गणपती बाप्पांचं होतं. छान होते. त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे आल्यानंतर आतमधला हा व्ह्यू आहे. इथे सगळे खादीचे, परत हे याचे काय 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 असे छान क्वालिटी, बेस्ट क्वालिटीवाले सगळे हे होते कपडे. त्याच्यानंतर हे बघा, हे जेवढं तुम्ही बघतायत ना, आता याच्यामध्ये पण आमचा भरपूर टाईम जाणार. हे बघा आरू जिथे तिथे हे ते ते म्हणजे तिचं बघ बघ, हे सगळे 30-30 रुपयाच्या वस्तू आहेत. इतके छान आहेत आणि लहान लहान मुलांना नेलं तर त्यांची फार मज्जा आहे. इरेझरचे इतके सारे प्रकार. त्याच्यानंतर तू म्हणजे काय असं नव्हतंच. हे बघा 20 रुपीजला 50 रुपयाचे हे काय छोटे छोटे वस्तू, क्रेयॉन वगैरे, बॉटल्स, हे ते. हे बघा आरूनी बघितला स्नेक, ती मागं लागली, मम्मी हा स्नेकच घे. तिचा व्हॉइस दिला असता पण ॲक्च्युली काय आलं, तिथे बाजूला सॉन्ग चालू होतं. ते सॉन्गचा आवाज मग ते कॉपीराईट येतो. त्याच्यामुळे नाही तर खूप धमाल केली आराध्याने तिथे, आरूने तिथे. तर हे खूप म्हणजे आता तर ते शूट केले आणि काय काय बघायचं तिथे आणि काय काय घ्यायचं. गर्दी पण इतकी. आणि हे बघा आरूपेक्षा जास्त उत्साही तिचे पप्पा होते वस्तू बघायला आणि घ्यायलाही. बघा जुजू. एक एक वस्तू आरूने प्रत्येक वस्तू हाताळली आणि प्रत्येक वस्तू बघितली काय आहे काय नाही. हे बघा पैसा. बोलते पप्पा हे पैसे घ्या आणि हेच पैसे द्या त्यांना. अशी आमची आरू. छान मजा केली आरूनी. ॲक्च्युली आरूला हे पाऊच, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर फायनली आम्ही काय काय आणलं तेही तुम्हाला दाखवू. हे बघा हे सगळे हे इतके छान छान वस्तू 100 रुपीजला आहेत आणि इतकं मस्त आहे. हे बघा हे हे पण 100 रुपीजचं आहे. कोणाला गिफ्ट द्यायलाही छान आहे कारण व्हरायटी चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर पुढे पण जाऊन खूप साऱ्या गोष्टी होत्या. माझ्या मते 100-200 लास्ट, त्याच्या पुढे काही नाही. 150-130. इथे एक टॉर्च मला दिसली. ही बघा ही टॉर्च इतकी छान होती. ती जवळ हे केली ना,
थोडंसं पुढं हे केल्यानंतर ती लांब जाते आणि छोटीशी अशी टॉर्च, पॉकेट टॉर्च. आणि हे पण एक टॉर्चच होती, हे बघा स्क्वेअरमध्ये. माहिती नाही कारण आम्ही ऑन नाही केली. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट मला थोडं युनिक वाटलं तो हा पेन. म्हणजे हा पेन कमी आणि बंदूक कमी आणि पेनचा प्रकार ते बघा त्याने आम्हाला खोलून दाखवलं. हे बघा हा काय तो प्रकार होता आणि टॉर्च पण होती त्याच्यासोबत. पेन आणि टॉर्च दोन्ही असे गनमध्ये प्रकार. त्याच्यानंतर हे बघा इथे आणखीन आरुणी, हे बघा एवढं सगळ्या वस्तू आरुणी घेतल्या आणि खूप सारी धमाल. आणि हे बघा फॅन, अजून तिचं बिल झालं तरी तिला बघायचंच होतं आणखीन काय काय व्हरायटी. बघता 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 बाहेर आलो आम्ही त्याच्यामधनं. त्याच्यानंतर हे खूप सारे पदार्थ. त्याच्यानंतर हे लोणच्याचे प्रकार, ते पण भरपूर सारे. 100 रुपये पावमध्ये कोणतंही लोणचं घ्या. आणि हा इतके सुंदर महाराजांचे फ्रेम. आणि ह्या वॉशेबल आहेत छान. हे माझ्या मते स्वतः तयार करतात, वॉशेबल आहेत ह्या. आणि छान आहे, क्वालिटी खूप सुपर आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे रिजनेबल रेटमध्ये. हे माझ्या वापीचे आहेत हे लोक, यांनी हा स्टॉल ठेवला आहे. आणि छान अशी याची व्हरायटी. याच्यामध्ये मिस्टरांना माझ्या फार आवडलेली ही पहिली फ्रेम होती वरची, ती 1000 रुपीजची होती, पण छान आहे ती ह्याची. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर परत मम्मी खेळणी, आरूची खेळणी आमच्या घरी संपते का नाही. मग तिला हे ते ह्या कार्स. त्याच्यानंतर थोडेसे पुढे आम्ही गेलो. त्याच्यानंतर इथे परत दुसरा स्टॉल, म्हणजे ते पूर्ण त्यांचं हेच आहे, 30-30 रुपयाला काही वस्तू घ्या 30 रुपये. ते इतकं छान, बापरे बाप, म्हणजे विचारही करू शकत नाही की एवढ्या छान वस्तू फक्त 30 रुपयाला. हे बघा ना, हे स्टँड 30 रुपये. म्हणजे जे बोईसर, पालघर बोईसरमधले असेल त्यांनी नक्की व्हिजिट करा. बोईसरमध्ये आपलं सर्कस गार्डन आहे, तिथे हा स्टॉल लागला आहे. 31 डिसेंबरपर्यंत आहे लास्ट, तर नक्की व्हिजिट करा. आणि आपल्या घरगुती कामाच्या उपयुक्त वस्तू खूप छान प्रकारात आहे इथे. नक्की या आणि सपोर्ट करा स्टॉलवाल्यांना. तर ही पाण्याची बॉटल, म्हणजे आरूने प्रत्येक गोष्टीला हात लावले. बघा हे किती छान डब्बे प्लास्टिकचे. हे बघा, हे बघा इतके सुंदर सुंदर व्हरायटी होती ना, म्हणजे काय बोलू. 30 रुपयाला ते पण. हे बघा आरूची मस्ती काय कमी होतच नव्हती. तिला हे बघायचं ते बघायचं, काही घ्या 30 रुपये. छोटे छोटेसे डबे, पाण्याची बॉटल्स, लहान मुलांची टिफिन, मग जग, हे झाडू. हे बघा त्याच्यामध्ये हे काय ग्लासेसचे सेट होते 4 याचे. आणि भरपूर अशा घरगुती उपयोगाच्या वस्तू ओनली 30 रुपीज, फक्त 30 रुपये. हे बघा छोटे छोटे डस्टबिन जे किचनमध्ये यूज होतात. त्याच्यानंतर पुढे जाऊन हे स्टँड, कप्स, कॉफी कप, मग इतके ते पण छान. हे पण 30 रुपयाला. हे बाहेर मार्केटमध्ये किती महाग असतात, पण हेही 30 रुपयाला. म्हणजे इतकी छान क्वालिटी आणि व्हरायटी. रिअली विजिट करा आणि सपोर्ट करा. हे बघ हे बॉक्स, हे पण इतके सुंदर. यातला एक आरूने आणला स्वतःसाठी खेळायला, तोही 30ला छान भेटला तो पण. तर क्वालिटी आहे म्हणजे इतकी चांगली नाही पण इतकी वाईटही नाही आहे, पण नाही नॉर्मल आहे, पण छान आहे यूज करायला. 30 रुपयात काय येतो आजकाल. हे बघा एवढे मोठे मोठे हे पण 30-30 रुपयाला. त्याच्यानंतर हे सगळे चहाचे गाळणी, म्हणजे तुम्ही जे जे बघणार ना ते ते. हे बघा हे 2 कॉम्बो, हे तर कॉम्बोच आहेत, टिफिन आणि हे. म्हणजे एखाद्या गरीब व्यक्तीसाठी किती छान आहे 30 रुपयाला. लहान मुलांसाठी ज्यांच्याकडे इतके पैसे नसतील, 30 रुपयामध्ये. हे बघा हे आरूला फार आवडलं, सिपर. आणि ही कंपोस्ट बॉक्स स्पेशली, त्याला चाक पण होते. मला ते थोडंसं आश्चर्य वाटलं, 30 रुपयात. अरे बापरे. हे बघा 4 वाट्या. आता हळदी कुंकू पण येते मार्गशीर्ष महिन्याचं, संक्रांतीचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला युजेबल होणार. तर नक्की जा, नक्की विजिट करा आणि छान छान अशी शॉपिंग करा. आणि असं ना की माहिती नाही काय नाही, काय आहे काय नाही, उगाच जाण्यापेक्षा तर नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की जा तिथे. आणि काय आवडत असेल ते नक्की घेऊन या. हे बघा हे मला जास्त आवडलं, खूप छान वाटतं ते. काय सिपर आहे ॲक्च्युली.
तर ते इतकं छान दिसत होतं ते कार्टून बिर्टून. ते आराध्याला पण फार आवडलं. त्याच्यात तर पुढे येऊन मिस्टर बोलले ते नको, हा कप घे. मग हा कप घेतला आम्ही. तर आम्ही तिथे एक कप घेतला. हे बघा कशी नाचत नाचत आली बघा. ही आमची आरू कुठेच शांत उभी राहत नाही. त्यानंतर जस्ट बाहेर निघालं तर हे गालिचे होते, इतके सुंदर सुंदर होते. त्यांना बघून तर काश्मीरची आठवण आली. काश्मीरला असेच असतात लावलेले. त्याच्यानंतर आम्ही बाहेर अजून थोडं पुढे आलो तर तिथे हे इतके सुंदर लाकडांचे हे होते, वॉल पॉट, वॉल, अलमारी. इतकं छान छान होतं ना, म्हणजे त्यांना जवळून बघण्यात जी मजा होती ना, ती माझ्यामध्ये शूटमध्ये इतकी नाही ना. कसं पब्लिक पण आणि पब्लिकसमोर तो शूट करायचं थोडंसं हे वाटतं. आणि हे बघा, हे पूर्ण हे बघा मस्त काचेचे असे लॅम्प होते, त्याच्यावर मस्तपैकी डिझाईन वगैरे. आणि हे बघा हे लाकडांचे असे स्टँड, एकदम पुरातन पिक्चरमध्ये सिरियलमध्ये आपण बघितलं आहे त्या तो प्रकार होता. आणि इतकं छान वाटत होतं ना की रॉयल एकदम वाटत होतं ते हे. आणि नंतर मी पुढे जाऊन बघितलं हे गोल, मला वाटलं जस्ट हे असेल फक्त स्टँड टाईप. नंतर खाली बघून बघते तर अरे यार याला हे पण आहे कडी वगैरे, म्हणजे हे आतून सामान स्टोरेजसारखं आहे. म्हटलं वाव छान. त्याच्यानंतर छोटे छोटे अशा कार्स, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाऊल, हे ते ट्रे, चम्मच, छोटे चम्मचपासून मोठे चम्मच, म्हणजे जेवढी व्हरायटी तुम्हाला लाकडामध्ये भेटता येईल असेल ना, तेवढी सगळी व्हरायटी, सगळी टोटल व्हरायटी तिथे होती. कप, हे आपले लाटण्याचे लाटणं, पोलपाट, त्याच्यानंतर मसाल्यांचे डबे, छान असे हे मातीत लाकडाचे ते स्टोअर करायला किंवा सामान ठेवायला. त्याच्यानंतर हे बघा एक छान अशी गन होते आणि ते लाकडाच्या फ्रेममध्ये हे केलेलं होत्या. आणि छान असे घड्याळं. त्याच्यानंतर इथे होते हे लाकडाचे चम्मच, छान असे आम्ही त्यातले घेतले. आणि ही उखळ लाकडाची, ही माझ्या मते आता सध्या उखळतं ना, पण एक घाटा म्हणून पुढे पापडी करायला तेव्हा लागतात ते असेल. आणि हे सगळे की होल्डरचे पण एवढे प्रकार, बाप रे बाप. म्हणजे आणि रिजनेबल रेट, म्हणजे 100, 50, 100, 150, 200, हाच रेट, जास्त नाही. इतकी सारी व्हरायटी, ही व्हरायटीला काही तोडच नाही. आणि छान असं की होल्डरचे खूप सारे प्रकार तिथे होते. ॲक्च्युली मी घेत होती त्याच्यामुळे माझं जास्त शूट झालं की होल्डरकडे. आणि आणखीन एक दाखवायचं म्हणजे तिथे ना एक घराचं, आणि सगळ्यात जास्त लक्ष आमच्या आरूचं होतं ह्या इथे, तिची खेळणी. त्याच्यानंतर आम्ही आलो भांड्यांच्या दुकानामध्ये, स्टॉलमध्ये. तिथे हे सगळे टीचे हे होते सगळे, टी पॉट. परत खूप छान असे काचेचे वगैरे, इतके म्हणजे रिटर्न गिफ्ट किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी खूप छान छान. 250 म्हणजे 300 अशा ह्या रेंजमध्ये हे सगळे बाऊल आणि हे छान असं प्रकार होते. आणि रिटर्न गिफ्ट किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी छान, म्हणजे चांगली क्वालिटी आणि चांगले प्रकार असं होतं इथे. त्याच्यामध्ये काचेचे बाउल्स, हे बघा. त्याच्यानंतर काचेचे जेवढे प्रकार आपल्याला बघता येईल ना, तेवढे सगळे एकूण एक टोटल प्रकार होते. आता मी बोलत बसली ना, इथे बघा आमची आरू कंटाळली. फायनली मी तिला बोलली तुला काय आवडलं, तर ती इथे काहीतरी होतं हे काजू बदामचे ते डबे असतात त्याच्यामध्ये ती खेळत बसलेली. त्याच्यानंतर मला इथे आवडला एक कॉफी कप, खूप छान वाटला. त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर फ्रूट्स स्टँड भेटलं, त्याच्यामध्ये मस्त आपल्या डायनिंग टेबलवर स्टँड ठेवलं तर छान असे फ्रूट ठेवता येत तिथे. त्याच्यानंतर टिफिन्स वगैरे होते स्टीलचे, आणखीन भरपूर होतं, पण तिथं पब्लिक होते ना त्याच्यामुळे मला शूट करता नाही आलं. नॉनस्टिक, लोखंडी, हे ते सगळ्या प्रकारचे तवे, त्याच्यानंतर हे ते चम्मच वगैरे हँग करायला, भांडी घासून ठेवायला स्टीलचे जे जाळ्या, तेही प्रकार तिथे होते. तेही म्हणजे चांगल्या रेटमध्ये होते, म्हणजे कोणाला रिअली
ह्या नॉनस्टिकच्या कढया, म्हणजे कढईंचे प्रकार भरपूर आहे बघा असेच. आणि हा मोठ्या प्रकारचा बास्केट, हे पण माझ्या मते काहीतरी 150 या 200चं काहीतरी होतं, पण चांगली बेस्ट क्वालिटी होती ती. त्याच्यानंतर इथे पण हे सगळे तांब्यांचे प्रकार. तर तांबे बघा किती सारे पाण्याचे. आणि हे बघा एवढे काय 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 ग्लासेस. आणि एक छोटीशी मुलगी इथे बसलेली पुस्तक वाचत, आणि आम्ही तिला बघितलं आणि लावले अरे. आणि हे पुस्तकांचे प्रकार, एवढे सारे पुस्तकं आहेत ना, किलोच्या भावात भेटत आहेत तिथे. म्हणजे तुम्हाला कुठेतरी मी दाखवेल पण बघा हे किती किलोनी डिस्काउंट पण छान आहे. लहान मुलांचं हे बघा 200 रुपीज काहीतरी होतं, के जी. तर जे शौकीन आहे त्यांनी रिअली या आणि घेऊन जा.